तर कफदोष जो आहे ना हा खूप स्थिर दोष आहे आणि जे असे चिवट आजार आपण जे म्हणतो की बऱ्याच वर्षानुवर्षांपासून जे आजार असतात ना ते कफदोषामुळे होतात आणि त्यामुळे या कफाला काढण्यासाठी आपण वमन हे पंचकर्म अंमलात आणतो. सो पहिली गोष्ट म्हणजे कफ म्हटलं की सगळ्यांना खोकला किंवा कफ हे वाटतं, तर तसं नसून कफदोष म्हणजे शरीरातला द्रव भाग, जिथे जिथे पाणी आहे, जिथे जिथे द्रवता आहे, जिथे जिथे स्थिरता आहे, तिथे सगळीकडे कफदोष आहे आपल्या शरीरामध्ये. आणि आपल्या छातीमध्ये होणारा जो कफ आहे, ज्याला आपण म्युकस असं म्हणतो, तो त्या कफाचा एक प्रकार आहे. याच्या व्यतिरिक्त जिथे जिथे आपल्या शरीरात द्रव आहे तिथे तिथे कफ आहे. या कफदोषाचे 5 वेगवेगळे प्रकार आपल्याला आयुर्वेदात सांगितलेले आहेत. सो ज्यावेळी हा कफ दोष आहे तो विकृत पद्धतीने वाढतो त्यावेळी आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे आजार होऊ शकतात, जसं की डायबिटीज होऊ शकतो किंवा त्वचा विकार होऊ शकतात, केसांचे विकार होऊ शकतात, पचन संबंधी काही आजार आपल्याला कफदोषाच्या विकृतीमुळे होऊ शकतात. मग यावेळी आपण योग्य पद्धतीने नाडी परीक्षण करून विचार करतो की कोणता दोष नक्की वाढलेला आहे. जर कफदोष खूप जास्त प्रमाणात वाढलेला असेल तर आपल्याला त्याला शरीराच्या बाहेर काढून टाकण्याची गरज असते.